ओके, तर मला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे असे मेसेज आलेले आहेत, की त्यांना घरच्या कामामुळे किंवा त्यांच्या शेतातल्या कामामुळे हा सायबर सिक्युरिटीचा जो प्रोटोकॉल आहे, जो डेली त्यांचा प्रॅक्टिस टाईम आहे, तो त्यांना भेटत नाही किंवा तो फॉलो करता येत नाही व्यवस्थित. जर तुम्हाला प्रॅक्टिस कन्सिस्टंटली करता आलं नाही, तर ती स्किल तुम्हाला येणारच नाही ऑब्व्हियसली. सो येस, मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक आयडियल शेड्यूल दिवसाचा. हा असणार आहे दिवसाचे 3 ते 4 तास. जर तुम्हाला दिवसात 3 ते 4 तास स्वतःच्या करिअरसाठी देणं होत नाहीये, तर तुम्ही कुठल्याही करिअरमध्ये तुम्ही सक्सेस होणार नाही, कुठंच तुम्ही जाणार नाही. सो येस, जर तुम्हाला वाटते की तुम्हाला दिवसातून 3 ते 4 तास तुमच्यासाठी काढता येतील, तर ही रील तुमच्यासाठी आहे, लास्टपर्यंत बघा. तर या 3 ते 4 तासाच्या शेड्यूलला तुम्हाला दिवसाच्या 3 टप्प्यामध्ये क्रॉस करून घ्यायचं आहे. सकाळी 9 ते 10 1 तास द्यायचा आहे. आयडियली सांगत आहे, तुम्ही तुमच्या टाईमच्या अवेलेबिलिटीनुसार त्याला चेंज करत राहू शकता. सकाळी 9 ते 10, त्यानंतर ब्रेक घ्यायचा आहे, तुमचे काम करायचं आहे, जेवण वगैरे करायचं आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 2 किंवा 12 ते 1 तुमच्या अवेलेबिलिटीनुसार, आणि त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5 किंवा 6 ते 7 किंवा 7 ते 8. आता या टाईममध्ये करायचं काय, हे झालं भाग 3 ते 4 तासाचा. तर तो कसा पाडायचा हे मी तुम्हाला सांगितलं. बट आता त्या तासामध्ये तुम्हाला ॲक्च्युअली प्रॅक्टिस काय करायचं ते पण सांगतो. ओके, तर पहिल्या तासामध्ये तुम्हाला फाउंडेशनवर फोकस करायचं आहे. फाउंडेशन म्हणजे काय, लिनक्स आणि नेटवर्किंगचं फाउंडेशन. तुम्हाला टर्मिनल ओपन करायचं, त्याच्यामध्ये जे बेसिक्स कमांड आहेत, तुमचं sudo असू द्या, cd असू द्या, ls/a, ह्या भरपूर जेवढ्या कमांड आहेत, तुम्हाला बेसिक्स कमांड याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला आत्ताच काही येत नाही, मान्य आहे, नॉलेज असणं महत्त्वाचं आहे, बट प्रॅक्टिकॅलिटी सायबर सिक्युरिटीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्ही एक ब्रेक घेताल आणि तुमचा होईल सुरू सेकंड आवर ऑफ प्रॅक्टिस. आणि सेकंड आवरमध्ये करायचं काय, तुम्हाला एक लॅब चूज करायचे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तिथे जाऊन टेस्टिंग करणार आहेत. बिगनरलाही टेस्टिंग असते, येस, टेस्टिंग करायचे आपल्याला, आत्तापासून टेस्टिंग करायचे. आणि प्रत्येक स्टेप जे आहे, तुम्ही फेल होत आहेत काही प्रॉब्लेम नाहीये, प्रत्येक स्टेज तुम्ही जे काय केलेलं आहे आता पण ते डॉक्युमेंट करून ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर येतो थर्ड आवर ऑफ प्रॅक्टिस. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पायथॉन आणि बॅश स्क्रिप्ट शिकायचे. बेसिकली तुम्हाला स्किल बिल्डिंग करायचं आहे शेवटच्या 1 तासामध्ये. तुम्हाला जर टाइम अवेलेबल असेल तर तुम्ही 4था तास पण यामध्ये घालवू शकता, बट 3ऱ्या तासामध्ये तुम्हाला स्किल बिल्डिंगवर लक्ष द्यायचं आहे. फायनली मी एवढंच बोलतो, जर ही शेड्यूल तुम्हाला PDF मध्ये पाहिजे असेल तर खाली कमेंट करा शेड्यूल किंवा PDF. तुम्हाला ही शेड्यूल डायरेक्टली मी DM मध्ये सेंड करून देईल. आणि येस, प्रॅक्टिकलिटीवर भर द्या. 10 कोर्स एका वेळेस करू नका. एक कोर्स घ्या किंवा एक कॉन्सेप्ट घ्या, त्याच्यावर प्रॅक्टिस करा. त्याशिवाय तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.